करणार, पूर्ण लॉग टेबल शिकवून घेणार तुम्हाला, ऐके ना. त्या लॉग टेबलचा वापर करायला तुम्हाला समजेल. देन हाऊ यू हॅव टू यूज, कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, एक एक व्हॅल्यू तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स पण सांगणार. ते तुम्ही 10 ते 15 सेकंड मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन करू शकता. ऍट द एंड ते सांगणार. आणि ते कुठे वापरायचं, फक्त आणि फक्त एंट्रन्स मध्ये तुम्ही ते ट्रिक वापरणार. बोर्डात ते वापरायचं नाही. बोर्डात ना पूर्ण कॅल्क्युलेशन बघतात. समजला का? ठीक आहे, चला आपण बघूया. आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. आय होप सर्वांना माझी आवाज येते आहे. ओके, so let the magic begin. चला बघूया बेटा. हा आपला लॉग टेबल आहे. ठीक आहे, लॉग टेबल मध्ये बघा काय काय आहे. ऍक्च्युली लॉग टेबल मध्ये काय काय भेटतं. एक तर लॉगरिथम असतं, दुसरा हे सर्व लॉगरिथम आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा अँटी लॉगरिथम असतं. कळलं? हे थोडा मी मोठा करून घेतो तुमच्यासाठी. ओके, खाली केलं. अँटी लॉगरिथम आहे. त्याच्यानंतर बेटा हे नॅचरल साईनचा टेबल आहे. ते आपण साईनची व्हॅल्यू किंवा साईन इनव्हर्सची व्हॅल्यू हे सर्व काढतो ना, त्यासाठी आहे. मी सर्व टेबल तुम्हाला समजावणार. एक एक व्हॅल्यू, हाऊ यू हॅव टू फाइंड आउट, कसं करायचं ते सर्व तुम्हाला समजेल. टेन्शन घेऊ नका. जस्ट मला हे थोडा वाईड करू द्या. आणि जे काही येणार नाही, समजणार नाही ना, तर काय करायचं, रिक्वेस्ट तुम्ही चॅट मध्ये टाकू नका. कारण की स्क्रीन शेअर केल्यानंतर हा जो चॅट आहे ना, मला दिसत नाही. मग प्लीज अनम्यूट व्हा आणि प्लीज बोला. आणि तुम्हाला पण माहित आहे की तुमची आवाज ऐकण्यासाठी माझे कान भरपूर म्हणजे वाट पाहत असतात, पण तुम्ही लोक बोलत नाही. सो बघा, त्याच्यानंतर काय आहे, रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकलचा नंतर तुम्हाला स्क्वेअर रूट भेटेल. आणि मी तुम्हाला सर्व समजावणार, टेन्शन घेऊ नका. ओके, तो मेरे साथ आप लोग बने रहना एंड तक. ये इस पर चलेगा. ये आज का नेक्स्ट लेक्चर एक और रहेगा मंडे के दिन. सुनो, अभी लॉग टेबल का यूज करने से पहले, लॉग टेबल यूज करण्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे, हा जो लॉग आहे त्या लॉगचा जर बेस काही नाही आहे, म्हणजे इथे एक्स लिहिलं आणि इथे काही बेस मध्ये लिहिलं नाही, तर म्हणजे त्याचा बेस काय असतं, ई असतं. त्याचा बेस काय असतं, ई. त्यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल लॉगरिथम म्हणतो. नॅचरल लॉगरिथम म्हणतो. ठीक आहे. जेव्हा बेस ई आणि ई ची व्हॅल्यू काय आहे माहित आहे बेटा, ई इज अ इररॅशनल नंबर. इट इज अन इररॅशनल नंबर. त्याची व्हॅल्यू असते 2.7182 अँड सो ऑन. हा जो लॉग टेबल आहे आपला, हा जो लॉग टेबल आहे ना बेटा, या लॉग टेबल मध्ये ही जी व्हॅल्यूज दिसते ना तुम्हाला, हे सर्व व्हॅल्यूज, दीज व्हॅल्यूज आर
हॅव्हिंग बेस 10, म्हणजे त्यांचा बेस काय आहे, 10 आहे. तर जर कुठला तरी नंबर आहे आणि त्या नंबरचा बेस 10 असेल, बेस काय असेल, लॉगचा बेस 10 असेल ना, लॉगचा बेस 10 त्याला आपण म्हणतो कॉमन लॉगरिथम. कॉमन लॉगरिथम, ठीक आहे. म्हणजे आपला जो लॉग टेबल आहे त्यामध्ये बेस काय घेतलाय, कन्सिडर केला आहे, लॉग टेबल बनवताना बेस 10 कन्सिडर केला आहे. ठीक आहे. तुम्हाला टीचरनी सांगितलं आहे की नाही मला माहित नाही, मी सर्व सांगणार. बघा, जेव्हा कोणता तरी नंबर असतो एक्स टू द बेस ई चा जागेवरती जेव्हा मला लॉग चा बेस 10 पाहिजे असतं, तर ह्या पूर्णला आपण 2.303 ने मल्टिप्लाय करतो. असा का करतो, आहे की नाही? तुमच्या केमिस्ट्रीमध्ये या वर्षी भेटेल, मागच्या वर्षी पण असेल माहित नाही, पण या वर्षी तुम्हाला थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे तिथे भेटेल. तिथे तुम्हाला असं असेल काहीतरी, म्हणजे असं, आणि त्याच्यानंतर बेस 10 येणार आणि इथे 2.303 लिहिलेलं असणार. हे सर्व आपण कुठे वापरतो, कॅल्क्युलेशन करताना आणि प्रॅक्टिकल मध्ये पण वापरतो. तर हा 2.303 का आला, तर ते तुम्हाला सांगू. आपण काय करतो, ह्याला चेंज ऑफ बेस करतो. चेंज ऑफ बेस केल्यानंतर हा असा लॉग एक्स अपॉन 10 होईल आणि हा काय होतो, लॉग ई अपॉन 10 होतो. मग ह्याचा लॉग काढून, कारण की ई ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलंय काय आहे, ई ची व्हॅल्यू 2.7182 आहे टू द बेस 10. बरोबर आहे की नाही? हे ना, हे तुम्हाला माहित आहे. हे पूर्ण कॅल्क्युलेट जेव्हा करतो ना आपण, म्हणजे लॉग घेऊन याचा एंटी लॉग घेतो किंवा याचा रेसिप्रोकल घेतो, ठीक आहे ना, तेव्हा आपल्याला काय व्हॅल्यू भेटते, 2.303, म्हणजे हे 1 अपॉन आहे ना, हा हे काय आहे, 1 अपॉन आहे. तर ह्याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला 2.303 भेटते आणि तीच व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय करतो. हे सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगणार. अच्छा, एक अजून तुम्हाला सांगतो बघा, प्रॉपर्टी लिहून घेऊ. याचे जेवढे प्रॉपर्टीज आहेत ना लॉगरिथमचे, ते तुम्हाला माहित असेल, पण तरी सुद्धा आपण लिहून टाकू. So that while using logarithm or using this in the calculation, आपल्याला कधीही काहीही चुकी होणार नाही आपल्या. कुठली प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर जी आहे ती 1, ती अशी आहे की लॉग of any number with the same base to the base होणार 1 होणार. बरोबर आहे. log 5 to the base 5 काय होणार, 1 होणार. ही आठवणीत ठेवायचं. हे कुठून आलं तुम्हाला सांगू, हे जे लॉगरिथम आहे ना, इट कन्सेप्ट डिराइव्ड फ्रॉम काय म्हणतात त्याला, आपला जो आहे ना एक्सपोनेंट फॉर्म, इंडायसेस आपण शिकलोय ना 8वी मध्ये चॅप्टर, तिथून. कसं बघा, हा काय आहे, 5⁻², काय होणार, दिस इज 25. बरोबर आहे. जर ह्याला लॉगचा फॉर्म मध्ये मला लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, दिस 2 इज logarithmic value of 25 to the base 5. समजलं? तर हा जो कॉन्सेप्ट आहे लॉगरिथमचा, तो कुठून आला आहे, ते एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून आला आहे. म्हणजे हा जो a⁻1 आहे इज इक्वल टू काय येणार, a येणार.
तर ह्याचा लॉगरिथमिक फॉर्म काय येणार? 1 इज इक्वल टू, या बेसला इथेच येऊन जावा, तर काय होणार? लॉग ए टू द बेस होणार ए. कळलं का? म्हणून ते 1 असतं. रिमेंबर इट. त्याच्यानंतर बघा, सेकंड लॉग ई आहे ना, त्याची व्हॅल्यू 1च असते. का? कारण की ते बेस मध्ये काही नाही, म्हणजे आपण काय घेतो त्या बेस, त्याचा बेस ई घेतो. करेक्ट आहे? ई घेतो म्हणजे तो 1च होणार. कळलं का? थर्ड, log 1 with any base 1 हॅलो, आय थिंक सो थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम झाला, मी कॉलवर बाहेर गेलो. परत मी येतो. परत मी तुम्हाला शिकवतो. टेन्शन घेऊ नका. कधी कधी असं होतो नेटवर्क, आहे की नाही? तर त्याच्या टेन्शन घ्यायचं नाही. बघा, ए लॉग ऑफ 1 विथ एनी बेस 1 आहे आणि ते बेस मध्ये काही पण असेल, इज ऑलवेज इक्वल टू 0. तर कसं बेटा? ए रेस टू 0 काय असतं? 1. 10 रेस टू 0 1. 5 रेस टू 0 1. एनी नंबर रेस टू 0 1 हे आपण शिकलो आहे. याचा लॉगरिथम इज इक्वल टू लॉग 1 टू द बेस ए होणार. कळलं का? बरोबर? m in m plus log n. This is called as law of product. Next आहे log m upon n असेल ना बेटा, दिस क्वेश्चन म्हणजे हा काय ब्रेक होणार, ब्रेक होऊन मायनस होणार, लॉग m मायनस लॉग n होऊन जाईल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज लॉग m raised to n exponential. If log to the base b upon log m to the base b upon log a to the base b. ओके, त्याला आपण असं पण लिहितो कधी कधी log m upon log a. म्हणजे जेव्हा आपल्याला काही माहित नाहीये की कोणता बेस वापरायचा आहे, तर त्यावेळी आपण कुठला बेस वापरतो? We always use e, that we convert that into natural logarithm. बेटा नेक्स्ट आहे log b to the base a is equal to 1 upon log a to the base b. Remember it. हा आहे चेंज ऑफ बेस. हे दोन्ही जे फॉर्म्युले आहेत ते काय आहे? चेंज ऑफ बेस ऑफ द लॉगरिथम. आता हे झाले प्रॉपर्टी. नेक्स्ट जे तुमचं आहे ना, आता तुम्हाला मी सांगतो बघा, लॉग 10 टू द बेस 10 हे सेम आहे, 1 झाला. लॉग 100 टू द बेस 10 म्हणजे याला आपण काय लिहिणार? लॉग 10 चा स्क्वेअर टू द बेस 10 म्हणजे तो काय झाला? 2
log 10 to the base 10 म्हणजे तो काय झाला 2 झाला. हा काय 1 1 into 2 2 झाला. ठीक आहे. आता लक्ष द्या 10 चा log 1 100 चा log 2 जर मला log of 50 पाहिजे टू द बेस 10 तर ह्याची व्हॅल्यू काय येणार. ही जी 50 चा जो लॉगरिथम आहे तो कोणाच्या मध्ये आहे तो log 10 to the base 10 चा आणि log 100 to the base 10 चा मध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे इट्स व्हॅल्यू विल बी इन बिटवीन 1 and 2. बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपण काय काढली आहे 2. बरोबर. एक मला हे सांगा की the value between 1 and 2 is represented how we represent that value. We always represent that value as 1 point something. बरोबर आहे ना. हॅलो प्लीज रिस्पॉन्ड करा. आता चॅट नाही आहे. चॅट नाही. तुम्हाला काय करायचं आहे माईक ऑन करून बोलायचं आहे. प्लीज लाजू नका माझ्या लाडक्या मुलांना. प्लीज. येस टेल मी. म्हणजे लॉग जी 50 आहे ना त्याची व्हॅल्यू 1 आणि 2 चा मध्ये 1 आणि 2 चा मधला नंबर कसा असतो 1 पॉइंट समथिंग असतो की नाही असतो ना. मग ह्यालाच ना जो डेसिमलचा नंतर नंबर येतो ना त्यालाच आपण काय म्हणतो फ्रॅक्शनल पार्ट म्हणतो. फ्रॅक्शनल पार्ट. आणि जो डेसिमलचा अगोदर गेला त्यालाच आपण काय म्हणतो इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट. हा जो इंटिग्रल पार्ट आहे त्यालाच आपण काय बोलतो कॅरेक्टरिस्टिक. आणि हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्यालाच आपण काय बोलतो मॅन्टिसा. रिमेंबर इट. समजलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे. इट्स अ इंटिग्रल पार्ट. आणि ते मॅन्टिसा काय आहे फ्रॅक्शनल पार्ट विच वी कॅल्क्युलेट फ्रॉम द लॉग टेबल. जे आपण लॉग टेबलचा मधून कॅल्क्युलेट करतो. आता पहिलं आपण बेसिक्स बघूया. व्हॅल्यू कसं फाइंड करायचं लॉग टेबल मधून. ठीक आहे. ते तुम्हाला येतं मला माहित आहे पण आपण बेसिक पासूनच चालू केलंय ना नाही की नाही. बघा व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक. सर्वात पहिलं काय फाइंड करायचं कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. ए म्हणजे फर्स्ट वन. बघा कॅरेक्टरिस्टिक म्हणजे फर्स्ट ए. त्यामध्ये इफ digits are present before decimal point. If digits are present before decimal point, then characteristics is equal to number of digits before decimal. बरोबर आहे. नंबर ऑफ डिजिट बिफोर डेसिमल मायनस. एक मिनिट बेटा एक मिनिट थांबा थोडा वरती घेतो. नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट -1. बी जो पार्ट आहे इफ only 0
is present before decimal point. Yes, is it visible? जे मी लिहत आहे ते तुम्हाला दिसत आहे का? अच्छा, हा एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, जे लोक ना मोबाईल मध्ये बघत आहात ना लेक्चर, त्या लोकांनी काय करायचं माहित आहे, तुमचा मोबाईल आहे ना तो आडवा ठेवायचा, उभा नाही, म्हणजे वर्टिकली ठेवा, मग फुल स्क्रीन मोठा दिसेल. हा तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय. मग बघा, तुम्हाला दिसतोय सर्वांनी, प्लीज कोणीतरी अनम्यूट होऊन सांगा की जे काही मी लिहितोय ते बरोबर दिसत आहे तुम्हाला. इज इट विजिबल? ओके, थँक यू डिअर, थँक्स अ लॉट. असंच बोलत राहायचं. If only 0 is present before decimal point, then characteristic is equal to, बघा इथे काय लिहितोय मी, हे काय माहित आहे, दिस इज बार. आणि इथे काय लिहिणार, नंबर ऑफ zeros before number of consecutive zeros, number of consecutive zeros before and after decimal point. आणि जेवढे असतील, ओके, नंबर ऑफ, एक मिनिट, हे बार नंतर आपण लावतो, हे जे बार आहे ना ते आपण नंतर लावतो, थांबा. number of consecutive zeros before and after decimal. आणि त्याच्यावरती काय करायचं, आपण बार लावून टाकायचं. ठीक आहे, बस हे कॅरेक्टरिस्टिक झाली. फॉर एक्झाम्पल, आपल्याला लॉग फाइंड करायचा आहे कोणाचा, समजा 375.9 चा, आणि बेस मध्ये काय आहे, 10 आहे. तर बेटा हा जो डेसिमलचा अगोदर डिजिट आहेत, येस, किती डिजिट आहेत, 3. 3 मधून मी -1 केलं, म्हणजे जो ए पार्ट होता ना तो झाला. सो यू विल गेट 2. हे काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक. 2 त्याच्यानंतर पॉइंट. तुम्ही सांगणार पॉइंट का लावलात? बघ बेटा, कारण की ही जी व्हॅल्यू आहे ती 100 आणि 1000 चा मध्ये आहे. 100 ची व्हॅल्यू 2 येते, तुम्हाला मी दाखवलंय, आणि 1000 ची व्हॅल्यू 3 येणार. तर ह्यांची मधली जी व्हॅल्यू असेल ती काय असेल, 2 पॉइंट समथिंग असेल ना, म्हणून आपण पॉइंट लावला तिकडे. कळलं? सो ऑलवेज कॅरेक्टरिस्टिकच्या नंतर काय करायचा, पॉइंट लावायचा. आता बघा, हा लॉग फाइंड करायचा ना. 37, 5 आणि 9 आहे. तर काय करणार, आपण लॉग टेबल मध्ये जाणार. लॉग टेबल मध्ये गेल्यानंतर हे बघा, इथे 37 कुठे आहे, तिथे आलो आपण. 37 इथे आलो. हा 0, हा 1, 2, 3, 4, हा 5 आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय भेटलं, हा नंबर भेटला.
37 चा कुठे बघायचा 5 मध्ये बघितला. हे बघा याचाच वरती 5 आहे. याच कॉलमचा वरती काय आहे, वरती बघा इथे 5 बघितलं. तर 37 मध्ये इथे 37 बघणार आणि इथे 5 बघणार. तर 5 कॉलम मध्ये जाऊन जिथे 5 लिहिला आहे ना त्या कॉलम मध्ये जाऊन ती व्हॅल्यू आपण काढली. कुठली व्हॅल्यू भेटली आपल्याला, 5740 भेटला. तर आपण काय लिहिलं, 5740 लिहिलं. 9 होता, काय होतं 9. मग आपण 9 साठी कुठे जाणार, या मीन डिफरन्स मध्ये जाणार. इथे मीन डिफरन्स मध्ये 9 कुठे आहे, इथे आहे. त्यासाठी 37 मध्ये कुठली व्हॅल्यू आहे, तर 37 मध्ये त्यासाठी व्हॅल्यू आहे हा 10. हेच 10 आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आपल्याला काय भेटेल, 5750. काय भेटलं, 5750 भेटलं. हीच व्हॅल्यू आपण कुठे लिहिणार, आपण तिकडे मॅन्टिसा मध्ये लिहिणार 5750. ठीक आहे. तर आपण इथे लिहिलं 5750. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ लॉगरिथम ऑफ दिस. बघा इथे लॉग 29.07 बरोबर. इथे डेसिमलचा अगोदर किती डिजिट्स आहेत, 2. मग कॅरेक्टरिस्टिक काय होणार, 1 मायनस करा. 2 डिजिट मधून 1 मायनस केला तर 1 राहिला. सो कॅरेक्टरिस्टिक विल बी 1 पॉइंट. आता 29 चा 0 आणि 7 बघणार आपण लॉग टेबलच मध्ये. सॉरी, लॉग टेबल नाहीये, इथे आहे. लॉग टेबल मध्ये 29 चा 0. तर आपल्याला 29 चा 0 काय भेटला, 4624 भेटला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर 7 होता. ठीक आहे. मग 7 कुठे, मीन डिफरन्स मध्ये जाऊन बघायचा. हा जो आहे 1 2 3 4 5 6, तर हा 7 आहे मीन डिफरन्सचा. 7 ची व्हॅल्यू 10 आहे. ऍड केला तो 4634 भेटलं. तर आपल्याला काय भेटलं बेटा, 4634. 4634. ओके. सो आय गेट इथे आपल्याला 4634. So 4634. This is the value of logarithm of this. पहिलं मी व्हॅल्यूज सांगतो कसं काढायचं, मग त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार ते बघणार. त्याच्यानंतर शॉर्टकट बघणार. करेक्ट आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे तुमचा 9.372 बरोबर. आणि बेस मध्ये काय आहे, 10 आहे. तर त्याच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, डेसिमलचा अगोदर किती डिजिट्स आहेत, एकच डिजिट आहे. बरोबर आहे. डेसिमलचा अगोदर किती डिजिट आहे, एकच डिजिट आहे ना. 1 मायनस 1 काय येणार, 0 येणार. तर ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय झाली, 0 पॉइंट झाली. आता 93 चा 72 बघणार. काय बघायचं, 93 चा 72. तर इथे आहे ते 93 इथे आहे. 93 चा 7, तर हा 0. 1 2 3 4 5 6 7. ही व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय भेटला, 9717 भेटला. बरोबर आहे. 7 मध्ये आणि 2 मध्ये हा 1 आहे आणि हा 2, तर 1 भेटला. ऍड केला तर 9718 भेटेल आपल्याला. 9718. ओके. 9718.
So you will get 9718. आता समजा तिकडे log 9.37346 असं काहीतरी आहे, बरोबर आहे. बघा, while finding out the logarithm आपल्याला फक्त 4च डिजिट पाहिजे. मग ह्या 2 डिजिटचा काय करू? सो सर्वात पहिला आपण काय लिहिणार, ह्याचा कॅरेक्टरिस्टिक. तर डेसिमलचा अगोदर किती डिजिट आहे? 1 डिजिट आहे. तर कॅरेक्टरिस्टिक 1 1 काय होणार? 0 झाली कॅरेक्टरिस्टिक. आता आपल्याला फक्त हेच घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यावेळी आपण काय करणार, हा 6 आहे ना, आपण नाही धरणार. when we don't consider this 6 ना, 6 is more than 5, मग इथे 1 ऍड होऊन जाईल. 1 ऍड झाला तर आता हा काय झाला? 5 झाला. याला पण कन्सिडर नाही करणार. 5 जेव्हा तुम्ही कन्सिडर करत नाही तर पुढच्या डिजिट मध्ये 1 ऍड करायचं. जर 5 पेक्षा कमी आहे नंबर, इफ number is less than 5 and if you are not considering it, so there is no change in its previous digit. त्याच्या अगोदर जी डिजिट आहे त्यामध्ये काही चेंज होणार नाही. when it is more than 5 then only you have to add. if it is less than 5 so no need to do addition. समझला? अभी देखो यहाँ पे ध्यान देना बेटा. जर हे इथे काय असतं 3, 3 असून काय झालं असता 4, 4 ला कन्सिडर नाही करणार तर तुम्हाला 3च भेटेल, काही फरक पडणार नाही. बट नाव व्हॉट इज हियर? हियर इट इज 4 आणि हा काय झालाय +1 तर 5 झालाय. या 5 ला आपण नाही कन्सिडर केला ना तर हे काय होणार +1. दॅट मीन्स वी हॅव टू सी व्हॉट 93 चा 7 4 बघणार. काय बघणार? 93 चा 7 4. दिस इज 93, त्याचा 7. सो 0 1 2 3 4 5 6 7. तोच ना 9717 झाला. आणि 4, सो दिस इज 1 2 3 4. 4 मध्ये काय आहे? 2. 2 ऍड केला 9 7. काय भेटला? 9719. So what you will get? 9719 you will get. Okay. इथे आपला आन्सर येणार 0.9719 will be the answer. Okay. Always remember. आता याच्या नंतर log of आपल्याला 0.2513 बघायचं आहे. तर बघा इथे डेसिमलचा अगोदर काय आहे? ओनली 0 आहे. तर ओनली 0 आहे तर आपण काय करणार? नंबर ऑफ 0 काउंट करणार. तर डेसिमलचा अगोदर आणि डेसिमलचा नंतर कन्झिक्युटिव्ह 0 किती आहेत? एकच आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार? बार 1 येणार. काय येणार? बार 1 पॉइंट. आता 25 चा 1 आणि 3 आपण काढणार. 25 चा 1 3. So this is 25 चा 1 आणि 3 ऍड करा. So 3997 plus 5. This is 2004. 4002. What you will get? 4002. So 4002. आता log of 0.00682 तर डेसिमलचा अगोदर काय आहे? ओनली 0 आहे. तर कन्झिक्युटिव्ह किती 0 आहेत? बिफोर अँड आफ्टर डेसिमल 3 zeros आहेत.
तर ह्याचा काय येणार कॅरेक्टरिस्टिक बार 3 येणार. बार 3 आला. 68 चा 2 आणि 7 बघणार आपण. सो 68 चा 2 आणि 7. This is 68 चा 2 7 that is 4. Add केला तर 8 3 4 2. Capital 8 3 4 2. So you will get 8 3 4 2. So this is your 8 3 4 2. Yes, in this, do you have any doubt? Please unmute and ask me. Yes, तुम्हाला काही डाऊट असेल यात तुम्ही विचारू शकता. मग आपण पुढे जाऊन एंटी लॉग बघतो. हॅलो, प्लीज अनम्यूट व्हा. हॅलो, प्लीज अनम्यूट व्हा आणि मला सांगा जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. हॅलो हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? माझी आवाज येते सर्वांना? चॅट मध्ये टाकू नका, प्लीज अनम्यूट व्हा. हॅलो हॅलो माय डिअर, कोण बोलत नाही आहे? येस सर. हॅलो. हा, आवाज येतोय? काही डाऊट आहे? नाही सर. अच्छा, एक लक्ष द्या. नाव व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हा जो आहे ना नंबर, या नंबर मध्ये 2 पार्ट आहे. हा काय आहे? इंटिग्रल पार्ट. आणि हा काय आहे? फ्रॅक्शनल पार्ट. बेटा, this can be written as -3 plus 0.8342. जेव्हा तुम्ही ह्याला ऍड करणार ना, रिमेंबर, when fractional part is positive and integral part is negative, when you add you will get बार 3.8342 भेटेल तुम्हाला. ठीक आहे. आता नोट लक्षात ठेवा. हा जर मी असा लिहिलाय की -3.8342 असा जर लिहिलाय ना, सो दिस इज नथिंग बट -3 - 0.8342. म्हणजे इथे फ्रॅक्शनल पार्ट पण काय आहे? नेगेटिव्ह आहे आणि इंटिग्रल पार्ट पण नेगेटिव्ह आहे. रिमेंबर, हा आणि बार 3.8342 हे इक्वल नसतात. रिमेंबर इट. ठीक आहे. हा जो आहे ना तुमचा कुठला, हे दिस इज फुल नेगेटिव्ह नंबर. फुल नेगेटिव्ह नंबर म्हणजे त्याचा इंटिग्रल पार्ट पण नेगेटिव्ह आहे, त्याचा फ्रॅक्शनल पार्ट पण नेगेटिव्ह आहे. बट इन दिस only integral part is negative, but the fractional part is what? Positive. हे लक्षात ठेवायचं, कधीही विसरायचं नाही. ओके. आता इथे मी लिहितो, बार 3.8342 is not equal to -3.8342. काही लोकांना काय वाटतं इक्वल असतात, मग लिहून टाकतात, मग ते कॅल्क्युलेशन मध्ये त्यांचा चुकतो. आता बघा, नेक्स्ट एंटी लॉग बघतोय आपण. एंटी लॉग म्हणजे काय माहित आहे बेटा? एक्सपोनेन्शियल फॉर्म, म्हणजे त्याचा लॉगचा उलटा एंटी लॉग. जर तुम्हाला एंटी लॉग काढायचा आहे कोणाचा? एंटी लॉग ऑफ समजा 3.4019, तर हा जो एंटी लॉग काढण्यासाठी
आपल्याला एंटी लॉगचा टेबल बघायला लागेल. हा जो फर्स्ट कॉलम आहे ते बघा. इकडे जी व्हॅल्यूज आहे ना, कुठून स्टार्ट झाल्या? डेसिमलचा नंतर. म्हणजे while finding out NT log, we have to consider those digits which are after decimal point. आहे की नाही? जे डेसिमल पॉइंटच्या नंतर असतील, ठीक आहे, त्यांना आपण कन्सिडर करायचं. बरोबर आहे? तर एक तुम्हाला टेबल वरून कळलं की आपल्याला अँटी लॉग काढण्यासाठी काय करायचं आहे? डेसिमलच्या नंतर. ठीक आहे. मग डेसिमलच्या नंतर काय आहे? 0.4011 सॉरी 19. तर 0.40 चा 1 आणि 9 मध्ये आपण जाऊन व्हॅल्यू बघणार. इथे बघू कुठे आहे 0.40. इथे आहे. हा झाला 0.40, हे झाला 1 आणि त्याचा 9 आहे इथे ऍड केला. याला ऍड केला तर 2518 ला ऍड केला 5 तर 2523 भेटला. तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटली? 2523. 2523. ओके. मग आपण इथे लिहितो. व्हॅल्यू भेटली 2523. लिहिलं? ऑलवेज पुट डेसिमल ऍट दी फर्स्ट प्लेस. कुठे डेसिमल पुट करायचा? फर्स्ट प्लेस वरतीच पुट करायचा. त्याच्यानंतर काय लिहायचं? इंटू 10 raised to 3. हा जो आहे ना इंटिग्रल पार्ट, तो 10 चा पॉवर मध्ये जाणार. दॅट इज इक्वल टू, बेटा हा 1000 आहे, 1000 ने मल्टिप्लाय केला तर 2523. दॅट विल बी दी व्हॅल्यू. डिड यू अंडरस्टँड? डू यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग हियर? कोणाला काही विचारायचं आहे का? मला विचारू शकता. येस, काही पण विचारायचं आहे? एंटीलॉग ऑफ 1.1015 म्हणजे 10 चा 15 आपण बघणार. ठीक आहे. कुठे आहे 10? बघूया. वेअर इज 10? हा, हियर इज 10 चा 1 आणि 5 1 आहे. ऍड करा तर 1263. काय भेटेल आपल्याला? 1263. So you will get 1263. इथे पॉइंट इंटू 10 raised to, हे काय आहे? 1. 10 raised to 1 is 10. So this is 12.63. Okay. बरोबर आहे. No. नेक्स्ट बघूया. थर्ड, एंटीलॉग ऑफ बार 2.6368. बरोबर. म्हणजे 0.63 चा 6 आणि 8 मध्ये बघूया. चला, एंटीलॉग टेबल मध्ये 63 चा 68 मध्ये. दिस इज 63 0 1 2 3 4 5 6 आणि 8 1 2 3 4 5 6 7 8. 8 मध्ये 8 आहे. त्याला ऍड केला तर काय भेटेल आपल्याला? 4333. 4333. So you will get 4333.
डेसिमल फर्स्ट प्लेस वरती इंटू हा काय आहे 10⁻⁻². -2 आहे पॉवर, म्हणजे निगेटिव्ह आहे. पॉवर जर निगेटिव्ह असेल तर आपण कुठे जाणार, लेफ्ट साइडला प्लेस करणार 1 2 प्लेस वरती. इथे बघा पॉवर काय होती, पॉझिटिव्ह होती, मग राईट साइडला आपण घेतलं. ठीक आहे, तर यू विल गेट 0.04333. दॅट विल बी दी आन्सर. हॅलो, अनम्यूट व्हा आणि मला सांगा अँटी लॉग मध्ये काही प्रॉब्लेम नाही सर. नाही. मग आता आपण बघूया दुसरा, दॅट इज नॅचरल साइन. म्हणजे साइन 35 डिग्री 29 मिनिट. दुसरा साइन 68 डिग्री 41 मिनिट. आता हे बघूया नॅचरल साइनचा. पहिलं काय होतं बेटा, एक मिनिट, परत जाऊ. पहिला होता 35 29 डिग्री. 35 29 डिग्री हे बघा, आता हा डिग्रीचा कॉलम आहे आणि हा मिनिटचा कॉलम आहे आणि मीन डिफरन्स पण मिनिट मध्ये आहे. ठीक आहे, तर 35 कुठे आहे आपल्या, चला 35 डिग्री इथे भेटली. आता 35 डिग्री तर भेटलाय, आपल्याला काय पाहिजे 29 मिनिट पाहिजे. ठीक आहे, बघा इथे बघा, हा जो तुमचा 29 मिनिट आहे तो कुठे दिसतोय, नाही दिसत आहे ना. इथे किती मिनिट आहे, 0 6 12 18 24 39 36 42 48 आणि 54 हे मिनिट्स आहेत. आपल्याला काय पाहिजे बेटा, वी नीड 29. आता जो 29 आहे तो कोणाचा मध्ये आहे, 24 आणि 30 चा मध्ये आहे. कधीही स्मॉल घ्यायचं. काय घ्यायचं, स्मॉल. कोणाला कन्सिडर केला, 24 ला. म्हणजे 24 कन्सिडर केला तर तुम्हाला किती राहिला, 29 मधून 5 राहिले ना. होता किती 29 होता 29 मधून आपण 24 कन्सिडर केला. हा 24 कन्सिडर करा तर आपल्याला 5 राहिलं. ठीक आहे, आता या 24 ची व्हॅल्यू काय आहे ते बघून घेऊ आपण. हा जो कॉलम आहे तो 24 चा आहे. ठीक आहे, दिस कॉलम इज अबाउट 24. एक मिनिट, असं लाईन मी खिचतो. ठीक आहे, कन्फ्युजन होणार नाही आपल्याला. तर 35 चा 24 मध्ये एवढं आहे, म्हणजे काय आहे व्हॅल्यू माहित आहे, व्हॅल्यू आहे 5793. बघा 5793 नाही आहे ऍक्च्युअली. हे काय आहे बघा, इथे दिसतंय काय, हे बघ बेटा काय दिसतंय, पॉइंट. म्हणजे हे सर्व व्हॅल्यू काय आहे, 0.5 असं आहे. 0.5 लक्षात ठेवायचं. ओके सर. हा 0.5 बिकॉज सी ओनली इन द फर्स्ट कॉलम डेसिमल इज रिटन, बट आफ्टर दॅट नो डेसिमल इज देअर. तर काही लोक ना तेच लिहितात डायरेक्टली, डेसिमल कन्सिडर करत नाही. सो वी हॅव टू कन्सिडर दॅट डेसिमल. काय समजायचं, इकडची जेवढी व्हॅल्यू आहेत ते सर्व डेसिमलच्या नंतरच आहेत. सो आवर आन्सर इज डेसिमल मीन्स 0.5793. बरोबर आहे.
आता मला 4 राहिले आहेत ना, मी सॉरी 5 राहिले आहेत. 5 आय हॅव कन्सिडर्ड 24. आय नीड मोर 5. मग काय करायचा, तो जो 5 राहिला आहे तो कुठे आपण बघणार, मीन डिफरन्स मध्ये. या मीन डिफरन्स मध्ये 5 चा कॉलम मध्ये 35 ची व्हॅल्यू काय, दॅट इज 12. ऍड इट, ह्याला ऍड केलात 5 0 8 5 म्हणजे आन्सर काय आहे, 0.5805. 0.5805, that will be the answer. 0.5805. कळलं का? हॅलो. हा, नाही समजलं मला किती वेळा विचारायचं आहे, तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. सो आपण लिहिताना कसं लिहिणार इथे, आपण लिहिणार इथे 0.5805. Now we have to find out value of what, 68 degree 41 minute. बरोबर आहे. हे फिजिक्स मध्ये भेटतो. आणि ह्यांचा इनवर्स पण मी सांगणार हा बेटा, इनवर्स पण सांगणार, तुम्ही कसं काढू शकता इनवर्स. ओके. हे काय 68 डिग्री 41 मिनिट. नाव लिसन या, 68 डिग्री इथे असेल. बरोबर. 68 डिग्री कुठे आहे बघून घेऊ. 68 हो इथे भेटला आपला 68 डिग्री. दिस इज 68 डिग्री. एक मिनिट, मी कलर थोडा चेंज करतो. हो, दिस इज 68 डिग्री. नाव 41 मिनिट कुठे आहे, जरा आपण वरती जाऊन बघू. 41 इज बिटवीन दिस टू. बरोबर आहे. तर आपण काय घेणार, 36 स्मॉलर घेणार. 36 घेतल्यानंतर माझ्याकडे काय राहिलं, 5 राहिलं. आहे की नाही, 5 राहिलं. तो 5 आपण कुठे बघणार, मीन डिफरन्स मध्ये. आता आपण या 36 मध्ये जाऊन व्हॅल्यू बघा. 68 चा 36, हे बघा, हा 0 आहे, हा 6. हे 6 टेबल वाचून घ्यायचा. इथे भेटलं आपल्याला. बरोबर आहे, करेक्ट आहे. एक मिनिट बघू. हा बरोबर आहे. हे डार्क लाईनचं जस्ट आन्सर आहे. So this is nothing but what? This is nothing but 0.9311. 0.9311. आता 5 मध्ये काय आहे, 5, तो 5 आपण ऍड केला. 0.9316. हा, 0.9316. That will be the value. So 0.9316. 0.9316. Okay, कळलं? आता yes, now we are going to see natural cosine. म्हणजे cos ची व्हॅल्यू. cos ऑफ, समजा आपण 30 डिग्री घेतलं आणि 13 मिनिट घेतलं. ओके. दुसरा तुम्ही बोला, कॉस ऑफ. तुम्ही बोला काहीतरी, तुम्हीच नंबर द्या ना मला. येस, तुम्ही नंबर द्या. नाही देणार. 47 डिग्री. अच्छा, हा बोल बेटा. 45 डिग्री 11 मिनिट. ओके, चालेल, डन. बघा, 30 आणि 13 लक्षात ठेवायचं. 30 आणि 13. मग आपण कुठे जाणार, आपण जाणार नॅचरल कोसाईनच्या टेबल मध्ये. 30 डिग्री कुठे आहे पहिलं ते बघून घेऊ. 30 डिग्री इथे आहे.
आला 30 डिग्री. आता आपला 13 मिनिट होता ना, 13 मिनिट या दोघांचा मध्ये आहे, या दोघांचा मध्ये आहे. मग मी कुठला कन्सिडर करणार? 12च कन्सिडर 12. कर. हा, आणि मीन डिफरन्स 1. इथे काय लिहिलं दिसतंय तुम्हाला? सबट्रॅक्ट. हा, आपण याच्या अगोदर काय केलं? मीन डिफरन्स ऍड करत सुटलो. इथे Add मीन करायचं. डिफरन्स आपण काय करणार? मायनस. व्हॅल्यू सबट्रॅक्ट करणार. करेक्ट. तर हा तुमचा आहे, हे बघा, दिस व्हॅल्यू इज 0.8643 आणि मीन डिफरन्स 1 मध्ये गेलो. 1 मध्ये 1 व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपण 1 मायनस केलं. आपल्याला काय भेटलं? 8642 भेटलं. 2. ओके, 8642. सो 0.8642. झिरो पॉइंट 8642. 4-2. आता 45 चा 11. 45 चा 11. चला बघूया. ते 45 नाही आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यात आहे. सो 45 चा 11 बोललात ना, 11 इज इन बिटवीन दिस टू, तर आपण 6 घेणार. हा, ठीक आहे. कधी पण स्मॉलर घ्यायचं. ओके. आता काय राहिलं? 5 राहिलं. तर 5 मध्ये काय आहे? 10 आहे. तो 10 आपण काय 10. करणार? मायनस करणार. म्हणजे मायनस. याची व्हॅल्यू काय आहे? 0.7059 मायनस 10 आहे की नाही? तर 10 मायनस केलं तर आपल्याला काय भेटेल? 0.7049. 0.7049. ओके, 7049 भेटेल आपल्याला. सो आय विल गेट 0.7049. डिड यू अंडरस्टँड? तसंच Yes, sir. आपण नॅचरल टँजंट, बरोबर आहे. टँजंट म्हणजे काय? टॅन थीटा, आहे की नाही? सो टॅन ऑफ काही पण नंबर तुम्ही मला द्या, तुम्ही नंबर द्या. येस, प्लीज यू गिव्ह मी अ नंबर. बोला. हॅलो, यू कॅन गिव्ह मी एनी नंबर. कोण देत नाही आहे? येस येस, गर्ल्स. 30 डिग्री. हा, 30 डिग्री 28 मिनिट. 28 मिनिट. ठीक आहे बेटा. 30 डिग्री 28 मिनिट. एक अजून सांगून ठेवा मला. टॅन थीटा. गर्ल्स द्या, गर्ल्स प्लीज. हॅलो, अनम्यूट व्हा. चला एक मील घेतो ना. 57 डिग्री आणि 56 मिनिट चालेल. ठीक आहे. 30 आणि 28. 30-28. आता आपण कुठे जाणार? नॅचरल टँजंट मध्ये जाणार. बघा, हे टँजंट म्हणजे टॅन थीटा. ओके, तर 30 डिग्री कुठे आहे ते बघून घेऊ आपण. 30 डिग्री इथे आहे. ठीक आहे. हा 0, 6, 12 and this is 18
24 आणि 30. आपण काय बोललो 28 इज इन बिटवीन दीज टू, तर ही व्हॅल्यू घेणार. बघून घ्या, जे मी घेतलं आहे ना त्याच्याच वरती 24 लिहिलं असेल. बघा लिहिलंय ना 24 मी घेतलं, तर 24 ची व्हॅल्यू काय आली 20. बघा इथे काय आहे डेसिमल, म्हणजे काय व्हॅल्यू आली आहे 0.05867 आले, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 राहिले ना, तर 4 मध्ये काय आहे 16, तो 16 ऍड करणार. फक्त सबट्रॅक्ट करण्याचं काम कुठे असतं माहित आहे, कॉस्ट मध्ये. बाकी सर्व जागेवरती आहे. दिस इज 3 8 this is 5 0.5883. okay, 5883. so answer is 0.5883. आता 57 56 तर इथे जाणार आपण. त्यांचा 57 कुठे दिसतोय, इथे दिसतोय. 56 कुठे आहे, 54 चा नंतर आहे. ठीक आहे, मग आपण 54च घेणार. तर इथे 54 ला काय आहे सांगा, ही कुठली व्हॅल्यू आहे तुम्ही मला सांगा. बघू तुम्ही थोडासा करता की नाही विचार, बिफोर रायटिंग दिस व्हॅल्यू तुम्ही विचार करत आहेत की नाही. बोला काय लिहू मी व्हॅल्यू. 57 54 मला भेटलं, मला 56 काढायची आहे ते आपण काढणारच, पण 57 54 ची व्हॅल्यू काय आली. प्लीज टेल मी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दॅट. $1.5941. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. हे बघ इथे काय दिसतोय 1 पॉइंट दिसतोय, म्हणजे इकडची सर्व व्हॅल्यू काय आहे 1 पॉइंट आहे. दॅट्स माय बॉय, व्हेरी गुड. शाबास. तर हे काय आहे ऍक्च्युअली व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आहे 1.5941. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 अजून ऍड करायचा आहे, तर 2 मध्ये कुठली व्हॅल्यू आहे 20, तर 20 ऍड केलाय तर काय भेटेल 1.5961. ठीक आहे, लक्ष द्या तुम्ही सर्वांनी प्लीज. हे जे आपल्या व्हॅल्यू आहेत ते लिहिण्याच्या अगोदर तुम्ही इकडे ऑब्झर्व करणार, इकडे 0 पॉइंट आहे की 1 पॉइंट आहे की 2 पॉइंट आहे, त्याचा नंतरच तुम्ही आतली व्हॅल्यू लिहायचं त्याचा वापर करून. आपल्याला आन्सर काय आलेला बेटा, आपल्याला आन्सर आलेला 1.5961. हा एक मिनिट, 1.5961. गुड. शाबास. हे समजलं सर्वांना. एव्हरीवन प्लीज टेल मी. येस सर. समजलं ना. आता आपण इनवर्स बघूया. हा याच्यात लक्ष द्या. समजा मला साइन इनवर्स 0.6541 काढायचा आहे, किंवा मला कॉस इनवर्स ऑफ बघा इथे काढताना काही लोक मिस्टेक करतात. आणि हा एक अजून तुम्हाला सांगू, हे जे कॉसचे व्हॅल्यू काढत होते ना, आपण काय करायचो मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचो, आणि आपण काय घेतलं, आपण बघितलं की दिस 13 इज इन बिटवीन 12 अँड 18, तर आपण 12 घेतलं. काही लोक ना मिसअंडरस्टँड होतात, त्यांना काय वाटतं सबट्रॅक्ट करायचं आहे ना, ते लोक मोठं घेऊन सबट्रॅक्ट करतात. कधीही करायचं नाही. ऑलवेज विच व्हॅल्यू यू हॅव टू कन्सिडर,
स्मॉलर व्हॅल्यू यू हॅव टू कन्सिडर. समजलं का? स्मॉलरच कन्सिडर करायचं आणि त्याचा नंतर तुम्ही जे काही म्हणजे ऍडिशन आहे तर ऍडिशन करणार. सबट्रॅक्शन कुठे आहे? फक्त कॉस साठी आहे, कोसाइन साठी. मग तिथून आपण सबट्रॅक्ट करणार. हे मी तुम्हाला प्रूफ देऊ का? देतो हा. काही कधी कोण बोललं ना, नाही 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 सरांनी चुकीचं शिकवलं, ते मोठा घेऊन असं स्मॉलरला आपण हे करतो, म्हणजे मोठा घेतो आणि मग सबट्रॅक्ट करतो, असं नाहीये. लहानच घ्यायचं आणि सबट्रॅक्ट करायचं. बघा का, मी तुम्हाला टेबल मध्ये जाऊन सांगणार, मग समजणार. हे बघा, इथे एक टेबल आहे, तुम्हाला दिसतच आहे बेटा. आपला काय होता माहित आहे ना, तो 45 होता आणि 11 होता, बरोबर आहे. तर मी 6 घेतलेला, ओके. आणि 5 मध्ये 10 होता, त्याला सबट्रॅक्ट केलेला. अच्छा, एक सांगा मला, जो 11 आहे तो कोणाचा मध्ये आहे? एनचा मध्ये आहे. म्हणजे व्हॅल्यू या दोघांचा मध्ये असली पाहिजे, बरोबरच आहे ना. ही बघा व्हॅल्यू काय आहे, डिक्रीज होते आहे. जर मी सबट्रॅक्ट केलं तर मला काय भेटेल? 7549 भेटेल. हा जो 7549 आहे तो या दोघांचा मध्येच आहे की नाही? येस, म्हणजे माझा आन्सर राईट आहे. जर काही लोक काय करतात माहित आहे, ते लोक ना बोलतात की अरे सबट्रॅक्ट करायचा तर मग मोठा घेतात, बरोबर आहे. मोठा घेतात म्हणजे ते काय घेणार माहित आहे, आपल्याला 11 पाहिजे होता, 12 घेणार. 12 घेतला, ठीक आहे. तुम्हाला 1 सबट्रॅक्ट करायचा तर तुम्ही सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला काय भेटेल? 0.44 भेटेल. आता तुम्ही मला सांगा, व्हॅल्यू जी आहे 11 ची ते या दोघांचा मध्ये असली पाहिजे. ही जी व्हॅल्यू आहे 46 या दोघांचा मध्ये आहे का? नाही आहे, त्याचा नंतर आहे. म्हणजे आपला आन्सर चुकला आहे, ऐके नाही. कॉस आहे ना, तो काय असतो? 0 ला 1 असतो. कॉस 0 इज 1. त्याच्या नंतर तो डिक्रीज होत चालते व्हॅल्यू. म्हणून आपण कधीही साइन फाइंड करा, कोसाइन फाइंड करा किंवा टॅन फाइंड करा, ऑलवेज कन्सिडर स्मॉलर वन. साइन आणि टॅन मध्ये ऍड करायचा मीन डिफरन्स आणि कॉस मध्ये सबट्रॅक्ट करायचा मीन डिफरन्स. कळलं? हो सर. हा, आता आपण इनवर्स फाइंड करूया. इनवर्स मध्ये इथे आपल्याला 0.8067 ठीक आहे. tan इनवर्स ऑफ 1.054. चला, हे व्हॅल्यू काय आहे? 6541. आठवणीत ठेवा, 6541. साइन इनवर्स आहे तर म्हणजे मी कुठे जाणार? मी जाणार नॅचरल साइनच्या टेबल मध्ये. कुठली व्हॅल्यू होती? 6541 होती ना बेटा? 6541, येस. लिहून ठेवा, मी लिहितो इथे 0.6541. मग परत पाठी जायला नको आपल्याला. आता बघून घ्या ही व्हॅल्यू कुठे दिसते आहे. 6541 कुठे दिसते आहे? दिसत आहे का? 6541 6541 65. हे बघा, इथे काय दिसते? 6534 दिसते आहे. इथे काय दिसते आहे? 6547 दिसते आहे. आणि इथे काय दिसते आहे? 6561 दिसते आहे. म्हणजे जी 6541 आहे ते ह्यांच्याच मध्ये आहे. मग आपण स्मॉलर व्हॅल्यू घेणार. ही जी व्हॅल्यू आहे काय आहे? 6534 आहे. ती कोणासाठी आहे? 40 डिग्री साठी. आणि किती मिनिटं आहेत तिथे? जरा वरती जाऊन बघू किती मिनिटं आहेत. दाखवतायत वरती 48 मिनिट आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे आपण लहान व्हॅल्यू घेतली, त्याच्यापेक्षा इक्वल नाही दिसत म्हणजे लहान घेतलं. तर 40 डिग्री आणि 48 मिनिट झाला. आता बघा, आपल्याला ऍक्च्युअली काय पाहिजे होता? 6541 पाहिजे होता. त्यामधून आपण लहान घेतलो आहे तर डिफरन्स कितीचा भेटला? 7चा. हा जो 7 आहे तो तुम्हाला मीन डिफरन्स मध्ये कुठे दिसतोय? इथे दिसतोय की नाही? बघा, हा जो 7 आहे तो कोणासाठी आहे?
हा 7 आहे, मीन डिफरन्स 3 साठी आहे, बरोबर आहे. तोच आपण 3 काय करणार, या 48 मध्ये ऍड करणार, म्हणजे आपल्याला काय भेटलं, 40 डिग्री 51 मिनिटं भेटलं. कळलं? एक जागेवरती डिग्री दिलेली, मग आपण व्हॅल्यू काढलं. आता काय दिलाय, त्याचा इनव्हर्स दिलाय, म्हणजे अँगल काढायचा आहे, थीटा काढायची आहे. हे समजलं का? आपण काय करणार, परत मी सांगतो. परत आपल्याला व्हॅल्यू कुठली दिली आहे, 6541. आपण टेबल मध्ये शोधलं, 6541 कुठे दिसलं, कलर चेंज करतो. 6541 या दोघांचा मध्ये दिसलं, या दोघांचा मध्ये. मग कुठली व्हॅल्यू घेतली, जी स्मॉलर व्हॅल्यू होती ती घेतली आपण, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कोणासाठी आहे, 48 डिग्री आणि 40 डिग्री आणि 48 मिनिट साठी आहे, बरोबर आहे. मग ही जी व्हॅल्यू तुम्ही घेतली आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू मधून मायनस करा, तर किती भेटलं, 7. म्हणजे मला 7 अजून पाहिजे. तो कुठे आपण शोधणार, मीन डिफरन्स मध्ये. मीन डिफरन्स मध्ये गेल्यानंतर तो 7 कुठे भेटला आपल्याला, इथे दिसला. तो कोणासाठी आहे, 3 मिनिट साठी आहे, बरोबर आहे. सो तोच 3 मिनिट इथे ऍड केला, तर आपल्याला काय भेटला, 40 डिग्री आणि 51 मिनिट. डिड यू अंडरस्टँड? सर्वांना समजलं? येस माय डियर्स. So answer is 40 degree 51 minutes. आता कॉसचा बघूया. 8067 ना, याद रखना 8067 कॉस कॉस कॉस. यहाँ पर देखते हैं इधर मिलेगा क्या, 8067 8067 8067, ये दोनों के बीच में, बराबर है. हॅलो, 8067 कोणाचा मध्ये आहे, 8067 दिस आणि दिसच्या मध्ये आहे, बरोबर आहे ना. आपण कुठली व्हॅल्यू घेणार, आपण हे व्हॅल्यू घेणार नाही का, कारण की जर हा व्हॅल्यू घेतली तर ही व्हॅल्यू काय आहे, हे बघा, या दोघांचं मध्ये आहे, तर कुठली लहान आहे, 12 वाली लहान आहे ना. हॅलो, मी काय बोललो आहे सारखा, की वी हॅव टू कन्सिडर स्मॉलर वन. तर आपल्याला ही व्हॅल्यू मोठी आहे, याची 12 ची व्हॅल्यू मोठी आहे, पण आपण त्यालाच कन्सिडर करणार स्मॉलरला. स्मॉलर कोण आहे, या दोघांमध्ये हे जे आहे ते 18 आहे, हे जे आहे ते 12 आहे, तर स्मॉलर वन इज व्हॉट, 12. तर त्याच्यासाठी आपण कुठली व्हॅल्यू कन्सिडर करणार, हे करणार. हे कोणासाठी आहे, 36 डिग्री आणि 12 मिनिट. ठीक आहे बेटा, मला 67 पाहिजे, म्हणजे 8070 मधून 8067 मायनस केला, 3 आला. आता तुम्ही या टेबल मध्ये 3 कोणासाठी आहे, 2 साठी आहे, तो 2 आपण काय करणार, मायनस करणार बेटा. सर प्लीज परत सांगा. एक काम करतो, परत सांगतो, बघा लक्ष द्या. अरे सॉरी, मायनस नाही करणार इथे, हा काय करणार आपण, अरे रे हे तर डस्टर लागला, इथे प्लस करणार, कारण की व्हॅल्यू कुठे आहे, 12 आणि 18च्या मध्ये आहे ना. तर जर मी मायनस केला तर 10 होईल, तर 12च्या खाली गेली. सो परत सांगतो, थांबा, परत सांगतो तुम्हाला. बघा, आपली व्हॅल्यू कुठली आहे, 8067 कोणाचा मध्ये आहे, दॅट इज 8067 इज इन बिटवीन दिस आणि दिस. मी काय सांगितलं आहे तुम्हाला, की आपण लहान घेतो, तर लहान घेतला, लहान मध्ये 12 लहान होता ना. दिस व्हॅल्यू इज फॉर व्हॉट, 12.
and this value is for what? 18. तर आपण हे घेतला 8070 घेतला. तर जो 8070 आहे तो कोणासाठी आहे? तो 36 डिग्री साठी 36. आणि 12 मिनिट साठी आहे. बरोबर आहे. आता हो डिफरन्स घेतला बघा, किती जास्त घेतला आम्ही? 3 जास्त घेतलाय ना याच्यापेक्षा. तो 3 कुठे दिसतोय? इथे दिसतोय. तो 3 कोणासाठी आहे? तो 3 आहे 2 साठी. हा जो 3 आहे कुठल्यासाठी? वरती गेलात ना 2 मिनिट. तोच 2 मिनिट आपल्याला काय करायला लागेल? ऍड करायला लागेल. का? इथे आपण सबट्रॅक्ट नाही करत आहात. इथे आपण काय उलट आहे ना, इनवर्स फाइंड करतायत. इथे आपण ऍड करतोय. का ऍड करतोय? बिकॉज बेटा आपला जो व्हॅल्यू आहे तो 12 आणि 18चा मध्ये पाहिजे. 12 आणि 18चा मध्ये पाहिजे म्हणजे मी सबट्रॅक्ट केला तर 10 भेटेल. तो 10 जो आहे तो 12 आणि 18चा मध्ये येणार का? नाही. So that means to get values between 12 and 18, we have to add here. मग इथे काय येणार तुमचा? 30 डिग्री 36 डिग्री 14 मिनिट येणार. So what is answer? 36 डिग्री 14 मिनिट. फक्त कॉस इनवर्स साठी तुम्हाला थोडासा लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही विसरलात तर तुम्ही पुढच्या लेक्चर मध्ये परत विचारू शकता, असं काही नाही. ठीक आहे ना. ओके आपल्याला काय भेटलेलं? 36 डिग्री 14 मिनिट. येस, 36 डिग्री 14 मिनिट. आता 1.054 आणि अच्छा 054च घेतला ना. ठीक आहे, चालेल. 1.054. एक मिनिट बेटा. 1.054 tan मध्ये tan कुठे गेला आपला? tan इथे आहे. इथे तुम्ही बघितला तर टँजंट मध्ये 1 पॉइंट कुठेही दिसत नाही आहे. ठीक आहे, आपण इथे गेलो टँजंट मध्ये, tan थिटा मध्ये. हो, इथे दिसतोय 1. आपल्याला व्हॅल्यू काय फाइंड करायची? 1.054. कुठे आहे ते? या दोघांचा मध्ये आहे. नाही हे तर काय झालं? 0.054 हा 0.54 या दोघांचा मध्ये आहे बघा. बरोबर आहे. 40 समजा ना ह्याला. 46 डिग्री 13 मिनिट. आता हा काय झाला? 46 डिग्री झाला. व्हेरी गुड. आणि 30 मिनिट झाला. बरोबर आहे. आता बघा बेटा, आपल्याला 40 पाहिजे. इथे काय दिसतोय? 38. तर इथे बघा तुम्हाला 6 आहे आणि डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. बरोबर आहे. हा जास्तच काहीतरी फार गेला नंबर. मला 2 इथे कुठेतरी दिसत नाही आहे. म्हणजे याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काय येणार? 46 डिग्री 30 मिनिटच येणार. समजलं का? जर इथे समजा काय असतं, समजा 41 असता, 41 मग 5चा डिफरन्स आला असता. नाही 5चा नाही, किती बोलतात ते? 3चा डिफरन्स आला असता. तर 3 इज हाफ ऑफ दिस. दॅट टाइम ना यू कॅन कन्सिडर 30 और यू कॅन कन्सिडर 31. चालेल. ठीक आहे. जर इथे 42 असता, काय असता? 42 मग 4 भेटला असता डिफरन्स. तर 4 इज नियरर टू 6. म्हणजे तुम्हाला इथे आन्सर 31च भेटणार. मी परत सांगतो. परत आपण काय करणार? एक्झॅक्ट डिफरन्स तर भेटत नाहीये. आपल्याला 2 पाहिजे, पण इथे टेबल मध्ये 2 नाही, 6 दिसतोय. आणि 2 आणि 6 मध्ये भरपूर गॅप आहे. मग आपण अप्रॉक्सिमेट आन्सर लिहूया. व्हॉट इज आन्सर? 46 डिग्री अँड 30 मिनिट. येस.
मग या पद्धतीने आपण काय केलं, एकदा डिग्री दिलेली तर डिग्री आणि मिनिट बघून आता काय दिलंय आपल्याला, व्हॅल्यूज दिली आहे. तर मग व्हॅल्यूज आपण शोधतोय आतमध्ये की कुठे आहे ते शोधून मग आपल्याला डिग्री आणि आपल्याला मिनिट भेटतात. ठीक आहे. सो 46 डिग्री 30 मिनिट. थांबा येऊन टाकतो. 46 degree 30 minutes. That is the answer. आता आपला काय राहिलं माहिती आहे, कॅल्क्युलेशन्स राहिले आहेत. ते आपण पुढच्या वेळी कॅल्क्युलेशन बघणार आणि त्याचा शॉर्टकट पण बघणार. एक अजून राहिलाय, काय माहिती आहे, रेसिप्रोकल. हा बेटा बोला, काहीतरी बोलतायत. हॅलो हॅलो. So reciprocal of n काय बेटा तुझा व्हॉइस, एक मिनिट, तुझा व्हॉइस ब्रेक होतोय. तू चॅट मध्ये टाक ना जरा, मी बघतो चॅट मध्ये. बोल बेटा बोल, चॅट मध्ये टाकतेस का मिताली? मिताली मिताली तुम्ही चॅट मध्ये ना मराठी हिंदी काही पण लिहा, चालेल. यू कॅन राईट इन एनी लँग्वेज यार. मॅथ्स हॅज नो लँग्वेज, इट हॅज इट्स ओन लँग्वेज ऑफ अंडरस्टँडिंग. डोंट वरी. बोल बेटा बोल, काहीतरी बोलत होते. रेसिप्रोकल काय? अच्छा टाकलंस, थांब थांब बघतो. इन रेसिप्रोकल ऑफ tan, if mean difference is present, then we have to add it to minutes. येस येस येस. मग आपण ना मिनिट्स मध्ये ऍड करणार ते, ऐके ना. जर मीन डिफरन्सचा जो डिफरन्स प्रेझेंट असेल ना, तो आपण ऍड करणार. जसं समज की आपली व्हॅल्यू काय होती, 1.0540 होती, तर 054 समज तिकडे 42 झाली या किंवा 43 झाली, तर डिफरन्स कितीचा येतोय, 5चा येतोय, आणि ते 6 जी आहे ना नियर टू 5 आहे. तर आपल्याला मीन डिफरन्स मध्ये 1 भेटणार, तो 1 ऍड करणार आपण. म्हणजे देन इट विल बी 46 डिग्री अँड 31 मिनिट होऊन जाईल. ओके, समजलं का? हॅलो. ओके बेटा. सो आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करूया, रेसिप्रोकल आणि स्क्वेअर रूट बघणार आणि कॅल्क्युलेशन्स बघणार. आणि तुम्ही ना मला आठवणीत करा प्लीज. यू हॅव टू रिमाइंड मी की इन जेई किंवा सीईटी किंवा नीट मध्ये विदाउट लॉग टेबल आपण कॅल्क्युलेशन फास्ट कसे करणार, प्लीज मला रिमाइंड करा. करणार ना आठवणीने? येस सर. Yes, please. Please remind me so that I'll give you trick. You will solve that in only 10 to 15 or maximum 20 seconds लागेल calculate करायला. ठीक आहे? चला मग आपण भेटूया. Take care. Enjoy your day.